एव्हरीवन, तर मी चाललेले आहे पूजा बुटीक मध्ये। आज मी आले होते पूजा बुटीक मध्ये, जिथं मी स्वराचा ड्रेस स्टिच करायला दिला होता आणि खूप सुंदर असा मी जसं त्यांना फोटो मध्ये दाखवलं होतं तसं त्यांनी खूप सुंदर असं स्वराचा ड्रेस स्टिच गेलेला आहे। हे आहे घागऱ्यावरचं ब्लाऊज आणि हा आहे घागरा जो मी त्यांना फोटो मध्ये जसा दिला होता तसा त्यांनी स्टिच केलेला आहे। आणि आता येते आषाढी एकादशी, त्याच्यासाठी ज्या कोणी मुलांना आपल्या आई वडिलांना मुलांसाठी शूट करायचं असेल या विकत परचेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता। खूप सुंदर असं त्यांचं कलेक्शन आहे। इथं स्कर्ट टॉप होता, त्याच्यानंतर ही खूप अशी नऊवारी साडी जी त्यांनी स्टिच केलेली आहे, बघा किती सुंदर केलेलं आहे। त्याच्यानंतर इथं तुम्हाला वाटेल हा फ्रॉक आहे, तुम्हाला वाटेल हा फ्रॉक आहे, पण हा फ्रॉक नाहीये, ही पिशवी आहे आणि खूप सुंदर असं पिशवीला बघा त्यांनी एक लहान बार्बी डॉल आणि त्यांनी स्टिच केलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्ही इथं आलात तर तुम्हाला खूप सारं कलेक्शन बघायला मिळेल। त्याच्यानंतर हा पाऊच आहे जो की त्यांनी साडीवर मॅचिंग तुम्हाला जसं हवे असतील तसे ते स्टिच करून देतात। कोणत्या पण साडीवरचे जे जे कलर हवे असतील ते त्यांच्याकडे मिळतील तुम्हाला। आणि खूप सुंदर आहे बघा, ही आता छान असा पाऊच आहे, इथं आपण मोबाईल ठेवू शकतो, पैसे ठेवू शकतो, कुठं पण आपण लग्न कार्याला त्यांनी चाललं नंतर हातामध्ये असं वाटणारही नाही आपण पाकिट घेतले किंवा मोबाईल हातात पकडलाय। त्याच्यामुळे खूप सुंदर असं कलेक्शन आहे। जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर पनवेल वडगर सेक्टर नाही तर R3 मध्ये पूजा बुटीक मध्ये तुम्ही येऊन एकदा तरी व्हिजिट करून बघा, तुम्हाला खूप सुंदर कलेक्शन आणि रिझनेबल प्राइस मध्ये बघायला मिळेल। आणि ह्या आहेत त्या ताई ज्यांचं हे बुटीक आहे, तर ह्या तुम्हाला थोडीफार सांगतील की ह्यांच्याकडे कसं कसं कलेक्शन आहे ते। ताई सांगा जरा। आपल्याकडे मॅचिंग असे पाउचेस बनवले जातात। इन केस समजा तुम्हाला जर तुमच्या साडीवर मॅचिंग हवं असेल पाऊच, तर तुम्ही जो ब्लाऊज पीस देता माझ्याकडे ब्लाऊज शिवायला, त्या ब्लाऊज मध्ये उरलेल्या कपड्यामध्ये देखील तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात। इन केस काय आता लास्ट टाइम कोविड आला होता, त्या कोविडच्या वेळेला पण माझ्याकडे असे माझे क्लायंट्स आहेत की जे मला पाऊचही हवं आणि आम्हाला मॅचिंग मास्कही हवं, तर त्या पद्धतीने मी त्यांना करून दिलं आणि त्यांच्याकडून मला इतके सुंदर असे रिव्ह्यूज आलेत ना की म्हणजे आता ते असं एक माझ्या हेच झालंय की बाबा हे झाल्यानंतर हे करूनच द्यायचं। त्याचप्रमाणे आपल्याकडे साडीचे फोल्डर्स वगैरे किंवा ब्लाऊजचे फोल्डर्स वगैरे पण वेगवेगळ्या पद्धतीचे बनवले जातात आणि ते तुम्हाला कसं ते जर सांगायला गेलं तर भरपूर आहे आपल्याकडे, त्यामुळे ते वेळ आपल्याला पूर्ण आहे। त्यामुळे कसं तुम्ही सेक्टर नाही म्हणता येईल, इथे पनवेलमध्ये वडघर R3 मध्ये आल्यानंतर पूजा बुटीक म्हणून माझे शॉप आहे, त्या शॉपला एकदा व्हिजिट द्या आणि वेळ काढून या, जेणेकरून मला तुम्हाला काही गोष्टी दाखवता येईल।